नगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईतील श्री मुंबादेवी मंदिरामध्ये आंबा महोत्सव साजरा। पहाटेपासून दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची लांबच लांब रांग। मंदिर परिसर विविध प्रकारच्या आंब्यांनी सजवला। अक्षय तृतीयेच्या दिवशी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक। तब्बल 94,000 आंब्याच्या पेट्यांची एपीएमसीमध्ये आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर 1,500 ते 4,000 रुपये पेटी दरम्यान आले आहेत। मुंबईमध्ये रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल, तर मध्य रेल्वेवर ठाणे ते डोंबिवली दरम्यान ब्लॉक सुरू आहे। मुंबईच्या उद्यानांमध्ये पर्यावरणपूरक सुविधा वाढवण्याच्या दिशेनं पालिकेचं अभिनव पाऊल। शहरातील काही निवडक उद्यानांमध्ये सौर ऊर्जेवर चालणारी बाकडी बसवण्यात येणार। या बाकड्यांवर मोबाईल लॅपटॉप चार्ज करता येणार। धारावी कोळीवाड्याची बाह्य सीमा निश्चित होईपर्यंत धारावी प्रकल्पाचं काही काम थांबवण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। कोळी ट्रस्टनं काम थांबवण्यासंदर्भात केली होती याचिका। पावसाळ्यामध्ये डासांच्या उपद्रवामुळे होणारे डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजार रोखण्यासाठी यावर्षीपासून पालिका मूव्ही ट्रॅप उपक्रम राबवणार। त्यामुळे कीटकांच्या निर्मितीच्या मुळावरच घाव घातला जाणार। मुंबईमध्ये गॅस टंचाई मदतीसाठी नागरिकांचे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन। गॅस संपल्यानं नागरिकांची अडचण, औषधांसाठी ही पोलिसांना फोनाफोनी। पोलीस नियंत्रण कक्षाची डोकेदुखी वाढली, नागरिकांकडून मदतीसाठी कॉल्स वाढले। मुंबईला अंमली पदार्थांचा विळखा। सोमवारी सरकारनं बोलावली बैठक। वांद्रे इथल्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलावली। गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज सेवनानंतर अंमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा ऐरणीवर। मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावी जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी। उन्हाळ्याची सुट्टी मुलांना लागताच चाकरमानी गावच्या दिशेला रवाना। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलिसांचं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त। पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचं आयोजन। दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास। पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं। आवक कमी आणि मागणी वाढल्यानं पुण्यामध्ये हापूस आंब्याच्या दरामध्ये मोठी वाढ। घाऊक बाजारामध्ये डझनाला 800 ते 1200 रुपये, तर किरकोळ बाजारामध्ये 1200 ते 1,500 रुपयांचा दर। भावात वाढ झाल्यानं नागरिकांची कर्नाटक हापूस आंब्याला मागणी। पुण्यामध्ये पुढील 4 दिवस येलो अलर्ट। पुणे शहरामध्ये 4 दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता। त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता। पुण्याच्या मुळशी खुर्द इथे टाटा धरणाच्या किनाऱ्यालगत स्थानिक हॉटेल्स चालकांकडून कचरा टाकला जात असल्याचं समोर। कचरा समस्येमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। मुळशी खुर्द परिसर लवकर कचरामुक्त करावा, नागरिकांची मागणी। पुण्यातील भोर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून अनियमित बेकायदेशीर कामकाज सुरू असल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप। मुख्याधिकाऱ्यांनी आचारसंहिता काळामध्ये आचारसंहितेचा भंग करून बेकायदा ठराव केले। भाजप नगरसेवकांची कारवाईची मागणी। पुण्याच्या भोरमधील श्लोक भेलकेची चेन्नईतील राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी। 200 मीटरमध्ये गोल्ड जिंकत महाराष्ट्राची मान उंचावली। पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या साठेसाई इथल्या अंगणवाडीच्या छताच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला। सुदैवाने यात कुणालाही दुखापत नाही। जुन्या जीर्ण झालेल्या अंगणवाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर।